खालापूर तालुक्यातील आतकरगाव येथे पॅसिफिक ऑइल अँड एनर्जी कंपनीत अनधिकृतपणे उभारलेल्या टाक्यांमध्ये भेसळयुक्त केमिकल्स तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना याबाबत गुप्त माहिती मिळताच त्यांनी तातडीने सोमवारी सायंकाळी धाड टाकून कारवाई केली. आतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील या कंपनीत केमिकल्स निर्मिती केली जाते. यासाठी कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात साठवण टाक्या उभारल्या गेल्या आहेत. मात्र यापैकी अनेक टाक्या अनधिकृत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. मंत्री योगेश कदम यांना मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीत भेसळयुक्त केमिकल्स तयार करून त्याची विक्री केली जात होती. याची गंभीर दखल घेत त्यांनी पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी मनोज पवार आणि तलाठी यांच्यासह सायंकाळी 4:30 वाजता कंपनीवर छापा टाकला. यावेळी केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. कंपनीची जागा NA नसल्याचे आढळून आले. तसेच केवळ 6 टाक्या उभारण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात अंदाजे 12 मोठ्या साठवण टाक्या कंपनीच्या आवारात उभ्या असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या अनधिकृत टाक्यांच्या अगदी बाजूने उच्च दाबाची विद्युत वाहिनी केली आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास या सर्व टाक्यांचा स्फोट होऊन मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.